गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। माढा विधानसभा मतदारसंघात विजय संपादन केल्यानंतर या मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा रविवार दिनांक 29 डिसेंबर रोजी टेंभुर्णी तालुका माढा येथे आयोजित करण्यात आला होता। केवळ 3 महिन्यात माढा विधानसभा मतदारसंघात जोरदार मोर्चे बांधणी करीत अभिजित पाटील यांनी फडकवलेली विजयाची पताका आणि त्यासाठी या मतदारसंघातील पारंपरिक बबनदादा शिंदे विरोधक आणि मोहिते पाटील समर्थक यांनी खूप महत्त्वपूर्ण भूमिका तर बजावलीच होती। मात्र तरीही अभिजित पाटील यांना विजयी करण्यासाठी या मतदारसंघातील युवा पिढीनं अभिजित पाटील यांना जोरदार समर्थन दिल्याचं दिसून आलं। आता आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकात देखील परिवर्तन घडवून आणण्याचा निर्धार आज या सत्कार सोहळ्यात बोलताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केलाय। विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर कालच या मतदारसंघातील माजी आमदार शिंदे समर्थकांनी पिंपळनेर येथे संवाद बैठक घेत आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकात पुन्हा ताकद दाखवून देण्याचा निर्धार व्यक्त केला होता। त्यामुळे पुढील काही महिन्यात होणाऱ्या पंचायत, जिल्हा परिषद तसेच काही मोठ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा मोठा सत्ता संघर्ष पाहावयास मिळणार आहे, हेच खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आजच्या भाषणात केलेल्या विधानामुळे स्पष्ट झालंय। आम्ही करू आता 6 महिन्याने जिल्हा परिषद येते आणि पंचायत समिती येते आणि मला वाटतं मोठ्या ग्रामपंचायतींचा पण टप्पा येईल एक। म्हणजे काय संपलेलं नाही हे चक्र, पूर्ण फेडायचं आहे। लोकसभा झाली, विधानसभा झाली, आता पंचायत समिती झेडपीला आपल्याला झेंडा फडकवायचा आहे पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि तसंच ग्रामपंचायतीसुद्धा कामाला लागायचं आहे। त्यामुळे जिथं जिथं मदत लागेल तिथं मी आहे, आबा आहेत, नक्कीच आम्ही तुमच्या मागं ठामपणाने उभा राहू एवढी ग्वाही देतो आणि आपल्या सर्वांची मी या ठिकाणी रजा मागतो। आणि